हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी काय काय मदतीच्या टिप्स होतील जेणेकरून त्यांचं काम म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते. कारण घर पण सांभाळायला लागतं आणि ऑफिससुद्धा. तर त्याच्यात स्वतःची पण काळजी कशी घ्यायची, पर्स ऑर्गनायझेशन कसं करायचं, घरातल्या कामांचं नियोजन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. अगदी काही मी पॉईंट्स सांगितले आहेत पण ते नक्की उपयोगी ठरणार आहेत. आता नोकरी करणाऱ्या काही स्त्रियांना देवपूजा करायला लागते किंवा संध्याकाळचा दिवा लावायला लागतो. मग आपल्याला तेल टाकून दिवा तयार करायचा. तर कधी कधी खूप घाई झालेली असते तेव्हा आपण जर ह्या फुलवाती तयार करून ठेवल्या जास्तीत जास्त एखाद्या सुट्टीच्या दिवशी, तर आपण डायरेक्ट हे फुलवात लावली तर उपयोगी पडते. तर या फुलवातीचा एक शॉर्ट व्हिडिओ माझा छान व्हायरल झालेला, तर त्याचीसुद्धा मी लिंक टाकत आहे. तर तो कशा प्रकारे या वाती तयार करायच्या ते त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. इथे पण मी शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे. तर या फुलवाती पहा तयार झालेल्या आहे. तर याच्यात तुम्ही थोडंसं साजूक तूप टाकलं आणि बाकीचं वनस्पती तूप टाकलं तरी चालतं, कारण एवढं साजूक तूप आपण वापरत नाहीत. तर पहा छान फुलवाती तयार झालेल्या आहेत. 2 कंटेनरमध्ये मी भरून ठेवलेल्या आहेत, चांगल्या महिनाभर पुरतील. किंवा तुम्ही रोज नाही वापरलं तर कधीतरी वापरा. आता दुसरं म्हणजे खूप वेळा काय होतं, घाई होते, आपल्याला नाश्त्याला वेळ नाही मिळत किंवा ऑफिसमधून आल्यावर आपल्याला भूक लागलेली असते किंवा मग घाईच्या वेळी आपल्याला एखाद भाजी नसते. तर पनीर तयार करून ठेवणं खूप सोयीस्कर आहे नोकरी करणाऱ्या बायकांसाठी. तर इथे पहा मी पनीर तयार करते. तर त्याच्यासाठी कपडा वगैरे लागतो, मस्लिन क्लॉथ, पण तो न वापरता मी इकडे एक पनीर मेकर घेऊन ठेवलेलं आहे. तर आता पनीर आपण नेहमीप्रमाणे तयार करायचं. तर मी बहुतेक लिंबाचा रस न घालता विनेगरनेच तयार करते. तर पनीर पहा इथे दूध उकळू द्यायचं आहे छान. पहिली उकळी आली का साधारण पाववाटी विनेगर ॲड करायचं आहे आणि दूध या प्रकारे फाटलं जातं. तर छान असं पनीर तयार होतं. शिवाय याचं पाणी निघतं ते तुम्ही भातासाठी किंवा कणकेत वगैरे घालून कणिक मळू शकता. तर खालचं पाणी अजिबात फेकू नका. हे मी आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा बऱ्याच जणांना माहिती असतं. तर आता पनीर मेकरमध्ये मी हे टाकलेलं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे. पाणी टाकून आधी स्वच्छ करायचं आहे, म्हणजे विनेगरचा आंबटपणा निघून जातो. खालच्या भांड्यात पाणी उतरतं सगळं. तर थोडंसं दाबून आधी पाणी काढायचं आहे. खाली एक चाळणी घेतलेली आहे मी. आता जो हा पनीर मेकर आहे डब्बा, तर त्याच्यावर काहीतरी जड ठेवायचं. ॲज युजल आपण करतो फडक्यामध्ये त्याच प्रकारे करायचं आहे. फक्त फडकं न वापरता इकडे डबा घ्यायचा आहे, कारण फडक्याला जाम हायजीन कंडिशन आपल्याला मेंटेन करावी लागते. तर हे या स्टीलच्या डब्यात काही एवढी गरज नाही. नंतर डब्बा घासला का झालं काम आपलं. म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांना खरोखरच हे पनीर मेकर उपयोगी येतं. तर पहा झालेलं आहे. अगदी 1-1.5 तास ठेवण्याची काही गरज नाही, मी अगदी अर्धा तास ठेवते. तर छान पनीर झालं आहे. तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर अजून ते छान प्रेस होऊन जाईल आणि वड्या छान पडतील. तरी माझं झालेलं आहे. तर पहा पनीर तयार आहे. आता हे पनीर तुम्ही ऑफिसमधून आल्यावर तोंडात टाकलं तरी तुमची भूक भागू शकते आल्या किंवा मग भाजी करू शकतात एखाद त्याची, किंवा नुसतंच असं परतलं तरी छान लागतं. तर पनीर कायम आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्याचे आपले फायदे पण भरपूर आहेत. तर शाकाहारी लोकांसाठी तर खूप चांगलं आहे. आता कुर्तीज किंवा ड्रेसेस जे आपले रोजचे कपडे असतात ऑफिसला जाणारे, तर आपल्याला जर बाहेर धोब्याकडे तुम्ही देत नसाल तर स्वतः प्रेस करत जा, म्हणजे इस्त्री करत जा. तर या एक कुर्ती करण्यापेक्षा तुम्ही एकावर एक सिमिलर कुर्तीज असतात आपल्या, तर त्या एकावर एक ठेवल्या आणि इस्त्री केली तर आपला वेळ वाचू शकतो. म्हणजे तुम्ही एका दिवशी 2 दिवसाच्या कुर्तीज प्रेस करून ठेवू शकतात किंवा मग आठवड्यातून एकदा तुम्ही जर वेळ काढला तर अगदी 3 वेळाच तुम्हाला प्रेस करावं लागेल. म्हणजे 6 कुर्तीज तुमच्या होऊन जातील, 5 किंवा 6 ज्या असतील त्या. तर या प्रकारे पहा एकावर एक ठेवल्या तर अगदी छान पटकन होऊन जातात. मोस्टली आपण नेहमी यूजसाठी कॉटन कुर्तीज यूज करतो आणि मग कॉटन कुर्ती अशा एकावर एक ठेवल्यावर पटकन होतात. सिल्कच्या असल्या तरी काही एवढा प्रॉब्लेम येत नाही, होऊन जातं जशा मी हे करते आहे तसं. तर पहा माझं अगदी होऊन गेलं, कुठेच चुरगळी राहत नाही. म्हणजे एका कुर्तीला वेळ लागेल तो 2 कुर्त्यांसाठी तोच वेळ उपयोगी पडतो. तर झालेला आहे पहा. दोन्ही कुर्ती मी दाखवते तर छान झालेल्या आहेत. फक्त पाठीचा भाग पाठीला ठेवून या प्रकारे इस्त्री करायची. तर असं तुम्ही हँगरला एखाद्या कपाटाला हुक लावून टांगून ठेवू शकतात 2 दिवसाच्या कुर्ती. म्हणजे आपल्याला
घ्यायला पण सोयीस्कर पडतं. तर हे काम पण तुम्ही करू शकतात, आठवड्यातून एकदा करा किंवा मग एक दिवस ॲड करून करू शकता. तर आता आपलं पुढचं काम आहे पर्स ऑर्गनायझेशन. तर पर्स कशी भरायची किंवा आपल्याला आठवड्याला काही जण पर्स बदलतात. मी पण 9 वर्ष नोकरी केलेली आहे, तर मी पण अशी बदलत राहायची. म्हणजे तीच पर्स आपल्याला नेऊन कंटाळा येतो, तर 2-3 पर्स ठेवायच्या. पण पर्स इसेन्शियल काय आहे, कोणकोणत्या वस्तू आपल्याला लागणारच आहेत, कायम परमनंटच आहेत. तर त्या वस्तूंना आपण काय करायचं, एक छोटासा क्लच घ्यायचं किंवा छोटीशी एखाद पर्स घ्या, पाऊच घ्या. त्याच्यात ज्या आपल्या इसेन्शियल नेहमी लागणाऱ्या त्या वस्तू ठेवायच्या आहेत. पहा, इथे मी परफ्यूम एक छोटासा ठेवून द्या. लिपस्टिक जी कॉमन आपल्याला नेहमी सगळ्या ड्रेसेसवर चालते ती, लिप ग्लॉस घ्या. जे तुमचं आहे ते सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, फेस वॉश ह्या नेहमी आपल्याला ऑफिसला गेल्यावर लागतातच, तिकडे आपल्याला उपयोगी येतात किंवा ऑफिसमधून निघताना. तर इथे पहा, हे वॉलेट आहे. तर वॉलेटमध्ये आपले कार्ड्स असतात, पैसे असतात. तर ते वॉलेट पण कायम या पाऊचमध्ये ठेवा, म्हणजे आपल्याला पर्स बदलायची असेल तर उपयोग येईल. आता इथे हा पहा क्लचर आहे, तर हा पण ठेवा. जर तुम्ही केस सुट्टे ठेवले असतील आणि संध्याकाळी तुम्हाला वर बांधायचे असेल तर एक क्लचर नक्की ठेवा. इथे वेट वाईप्स आहेत, म्हणजे वेट टिश्यू पेपर आहे. तर हे कायम नेहमी आपल्या नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या पर्समध्ये असायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला मधून चेहऱ्यावरून फिरवलं किंवा मग आपल्याला समजा जिथे एखाद्या ठिकाणी पाणी नसेल किंवा पटकन हात क्लीन करायचे असतील तर हे वेटेड टिश्यू खूप उपयोगी पडतात. तर हा बघा पाऊच तयार झालेला आहे. तर आता मला पर्स बदलायची आहे. तर पहा, आठवड्याला मला शोधत नको बसायला कोणत्या गोष्टी. तर हा पाऊच मी याच्यातून उचलून जो क्लच आहे तो त्याच्यात टाकू शकते. तर मी आता पर्स बदललेली आहे. तर हे खूप इझी होतं आणि ऑर्गनायझेशन असं आपण या प्रकारे केलं तर खरोखरच आपल्याला वेगळा वेळ नको काढायला. माझी पर्स तयार आहे आता दुसऱ्या आठवड्याची. तर आता आपण पुढचं बघूया. पर्स तर झाली फिट, आता आपण स्वतःला फिट ठेवायचं आहे. तर स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेगळं सप्लिमेंट घेण्याची काही गरज नाही. तर आपण पहा, इथे आठवड्याचं हे टॉनिकच तयार करून ठेवू. तर 4 मी अंजीर घेतलेले आहेत, 4-5 खारका घेतलेल्या आहेत, 15-20 बदाम घेतलेले आहेत आणि काजू थोडेसे अगदी चवीसाठी घ्या. जर तुमचं वेट वाढत असेल तर काजू अजिबात घेऊ नका. चवीसाठी मी आपले टाकलेले आहेत. तर बारीक केलेलं आहे हे. आणि एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही हे भरून ठेवलं तरी चालेल, नाही तर मग दुसरी एक आयडिया आहे त्याच्यासाठी. तर तुम्ही कंटेनरमध्ये भरून ठेवलं आणि 2 चमचे टाकून दुधातून खाल्लं तरी चालेल. नाही तर काय करायचं, छान ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे, म्हणजे लाडू बनवायचे. तर हा लाडू ना ऑफिसमध्ये निघताना एखाद दुसरा लाडू खायचा, जसं आपल्याला हवं त्याप्रमाणे. जास्त पण नका घेऊ. 1 किंवा 2 लाडू अगदी ऑफिसला जाताना तुम्ही खाल्ला, तोंडात टाकला तरी तुम्ही छान फिट राहतात, मेंटेन राहता, दिवसभर एनर्जी राहते या ड्रायफ्रूट्सने. आणि हे बायकांसाठी खरोखर चांगलं आहे. जर तुमच्याकडे डिंक असेल तर तो पण बारीक करून त्याच्यात टाकून ठेवा. छान हे लाडू होतात आणि उपयोगी पडतात, एनर्जी बुस्टर म्हणून आपल्याला छान उपयोगी पडतात. आता पहा, मला ऑफिसला जायचं असेल तर मी काय करणार, 2 छोटे हे लाडू टाकायचे, दुधामध्ये टाकून ठेवायचे आणि निघते वेळेस आपण काय करायचं, हे विरघळतात त्याच्यात थोड्या वेळात. अगदी कोमट किंवा गरम दूध घ्या तुम्ही, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि आता मी ऑफिसला निघालेली आहे, लाडू टाकून त्याच्यात आले ठेवलेले 10-15 मिनटं आधी. तर दूध पण आता साधारण कोमट झालं आहे पिण्यासारखं. आता ऑफिसला निघताना मी हे छान असं फिरवून घेते आणि दूध घेऊन ऑफिसला निघते. म्हणजे आपण स्वतः पण फिट राहतो. अगदी घाईघाईत विसरायला नको का रात्री अंजीर नाही भिजत घातलं, बदाम नाही भिजत घातले, हा लाडू टाकला का झालं आपलं काम. तर पहा, अशा प्रकारे मी दूध हे घेतलेलं आहे. म्हणजे आपण दिवसभर अगदी छान फिट राहणार आणि स्किनला पण एक याने तजेला येतो, स्किन आपली चांगली राहते. याच्यात तुम्ही अक्रोडसुद्धा टाकू शकतात. बदामाने पण स्किन चांगली राहते, केस चांगले राहतात. जे काय मी दाखवलं आहे ते खरोखर शरीराला बायकांच्या उपयोगी आहे. कंबरदुखी होणार नाही, हिमोग्लोबिन आपलं मेंटेन राहणार आणि आपण मस्त आनंदात ऑफिसला जाऊ शकतो. हा व्हिडिओ करताना काही बिहाइंड द सीन मी इथे दाखवते 1-2. तर ते पहा. तर हा सीन माझा होत नव्हता. एकतर दूध मला जीवावर आलेलं घ्यायला. आणि या सीनच्या वेळेस मला लाडू खाण्याचा मोह आवरला नाही आणि दुसरा कॅमेरा सुरू होता हे माझ्या लक्षात नव्हतं आणि मी तोंडात टाकल्यावर मला समजलं.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मला जास्तीत जास्त जेवढं सांगता आलं नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी, वर्किंग वुमन्ससाठी काय पॉईंट्स असू शकतात तर ते मी थोडक्यात सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.